नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या JB अकॅडमी जिनेंद्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वी नंतरचा शिक्षणाचा पुढचा घेतलेला निर्णय. हाच तो काळ जिथे योग्य निर्णय तुमच्या भविष्याचा मार्ग ठरवू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 10वी नंतर करिअरच्या विविध संधी, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न साकारू शकता. मग व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि नवीन माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. 10वी नंतर आपल्याला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि ह्युमॅनिटीमध्ये, त्यानंतर व्होकेशनल कोर्सेसमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून आपण फील्ड निवडू शकतो, ज्याच्यामध्ये सायन्समधून इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी याच्यामध्ये करिअर करता येते. त्यासोबत कॉमर्समधून CA किंवा BCom, MCom, CS, BBA, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स इकडे करिअर करता येते. त्यानंतर लॉ, लँग्वेजेसमध्ये जसे इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, सायकॉलॉजी याच्यामध्ये, किंवा फाईन आर्ट्स, सोशल वर्क याच्यामध्ये आपल्याला आर्ट्स आणि ह्युमॅनिटीमधून जाता येते. व्होकेशनल कोर्सेसमध्ये ITI, पॉलिटेक्निक्स, व्होकेशनल ट्रेनिंग इकडे देखील करिअर करण्याच्या संधी आहेत. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तर पोस्ट सेकंडरी टीचर, पोस्ट सेकंडरी एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेटर, करिक्युलम डेव्हलपर किंवा स्कूल काउन्सिलर म्हणून देखील आपण काम करू शकतो. यामध्ये 11वी-12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स इकडे आपण करिअर करतो. डिप्लोमा कोर्सेसमध्ये वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत. जसे आपण पाहिल्यास डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, जर्नलिझममध्ये, एज्युकेशनमध्ये, फोटोग्राफी, सायकॉलॉजी, एलिमेंटरी एज्युकेशन, डिजिटल मार्केटिंग, फाईन आर्ट्स, इंग्लिश, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेबमध्ये वेब डिझायनिंग, गेम डिझायनिंग, बेकरी अँड कॉन्फिरेशनरी, फूड टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकअप अँड ब्युटी, इव्हेंट मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, मरीन इंजिनिअरिंग, ॲनिमेशन, टेक्स्टाईल डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग याच्यामधून आपल्याला डिप्लोमा कोर्सेस करता येतात. पॉलिटेक्निक कोर्सेसमध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर प्रोग्रामिंग, ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मार्केटिंग अँड मॅनेजमेंट, डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, डिप्लोमा इन ॲनिमेशन आर्ट्स अँड डिझाईन, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन अकाउंटिंग, डिप्लोमा ऑफ अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन केअर याच्यामध्ये पॉलिटेक्निकचे कोर्सेस आपण करू शकतो. पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये डिप्लोमा इन हॉस्पिटल असिस्टंट, डिप्लोमा इन रुरल हेल्थ केअर, त्यानंतर लॅब टेक्निशियनमध्ये, पॅरामेडिकल नर्सिंगमध्ये नर्सिंग असिस्टंट, फिलॉसॉफर, एक्सरे टेक्नॉलॉजी, ECG टेक्नॉलॉजी, रेडिओलॉजी, डेंटल मेकॅनिझम्स अँड फार्मसीमध्ये आपण या ठिकाणी कोर्सेस करू शकतो. ITI कोर्सेसमध्ये इलेक्ट्रिशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, इन्शुरन्स एजंट, डिजिटल फोटोग्राफर, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, स्वेइंग टेक्नॉलॉजी, टूल अँड डाय मेकिंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग आर्टिस्ट म्हणून देखील ITIमधून आपण कोर्सेस करू शकतो. त्यासोबत काही व्होकेशनल कोर्सेस देखील आहेत. यामध्ये ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, ऑक्युपेशनल थेरपी, ॲग्रिकल्चर, जर्नलिझम, सर्टिफिकेट इन ॲनिमेशन, सर्टिफिकेट कोर्स इन फंक्शनल अँड स्पोकन इंग्लिशमध्ये, त्यासोबत सर्टिफिकेट इन मोबाईल रिपेअरिंग कोर्स,
डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिसेस, डिप्लोमा इन कॉस्मोलॉजी, डिप्लोमा इन स्टेनोग्राफी, त्यानंतर लेदर टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, 3D ॲनिमेशन या ठिकाणी देखील आपल्याला कोर्सेस करण्यासाठी संधी उपलब्ध असते. 11वी-12वी शिक्षण जर विज्ञानमधून घेतला तर जास्त करून प्रायोरिटी जी आहे विद्यार्थ्यांची ती इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, IT या क्षेत्रामध्ये असलेली दिसते. वाणिज्य क्षेत्रामधून जर म्हणजेच कॉमर्समधून जर आपण एज्युकेशन पुढे करायचे म्हटले तर बिझनेसमध्ये, बँकिंग, अकाउंटिंग या क्षेत्रामध्ये आपल्याला बरेच करिअर्सच्या संधी उपलब्ध आहेत. त्यानंतर कला या क्षेत्रामधून, आर्ट्समधून गेल्यास पत्रकारिता, समाजशास्त्र, मानसशास्त्र, कायद्याचे ज्ञान म्हणजे लॉ वगैरे आपल्याला करता येते. यासोबत स्पर्धा परीक्षेची देखील तयारी आपल्याला करता येते. म्हणजे तुम्ही सायन्समधून करा, वाणिज्य किंवा कला क्षेत्रातून करा तरी तुम्हाला स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, आर्मी भरती, SSC, स्टाफ सिलेक्शन, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही पदं आहेत त्या ठिकाणी देखील तुम्ही त्याची परीक्षेची तयारी करून तुमचं करिअर बनवू शकता. इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी आहे तर 10वीला प्रवेश तुम्हाला सायन्सला घ्यावा लागेल, ज्याच्यामध्ये 11वी-12वी PCM मधून तुम्हाला करावं लागेल. 12वी पूर्ण झाल्यानंतर CETची एक्झाम किंवा JEEची परीक्षा द्यावी लागते. याच्यामध्ये मुख्य कोर्सला आपल्याला ॲडमिशन मिळतं, ज्याला BE किंवा BTech करू शकतो किंवा डिप्लोमामध्ये आपण करिअर करू शकतो. इंजिनिअरिंगचं जर बघितलं तर 11वी आणि 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स म्हणजे PMC हे घ्यावे लागतात. 12वीनंतर CET, JEE सारख्या परीक्षांना बसावं लागतं आणि त्यानंतर BE किंवा BTechमध्ये मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, IT या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध होत असतात आणि डिप्लोमामध्ये पॉलिटेक्निकमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. आता अभियांत्रिकीमध्ये जर बघितलं तर मुख्य शाखा जी आहे ती कम्प्युटर सायन्स किंवा IT मधून आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून, सिव्हिल इंजिनिअरिंगमधून, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा नवीन एक घटक आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये वाढताना दिसतो आहे. त्यानंतर कॉलेजेस कोणते आहेत, महाविद्यालय हे IIT बॉम्बे, COAP पुणे, PJTI मुंबई, PICT पुणे, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इथून देखील तुम्हाला प्रवेश मिळवता येतो. आवश्यक काय कौशल्य या ठिकाणी होतात तर लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, बेसिक कोडिंग स्किल, डिझायनिंग माइंडसेट हे तयार होत असतं. प्रवेश प्रक्रिया ही 12वी MST CETची एक्झाम देऊन, JEE मेन्स देऊन आपल्याला इथं जाता येतं. भविष्यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपर, डाटा ॲनालिस्ट किंवा सिव्हिल मेकॅनिकल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रोबोटिक्स एक्सपर्ट म्हणून काम करण्यासाठी संधी मिळून जातात. आता ह्या ठिकाणी स्कोप कुठे कुठे आहे ते आपण बघितलं आणि कौशल्य कोणते कोणते लागतात ते देखील आपण बघितलेलं आहे. पुढचा मुद्दा, मेडिकल क्षेत्रामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर 11वी-12वीला PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय घेऊन आपल्याला पुढे नीटची एक्झाम द्यावी लागते. याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः MBBS डॉक्टर, BDS जे डेंटल दाताचे डॉक्टर असतात ते, त्यानंतर BAMS आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून, BHMS होमिओपॅथी डॉक्टर म्हणून किंवा BSc नर्सिंग, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट म्हणून देखील आपल्याला नोकरी मिळू शकते किंवा त्या फील्डमध्ये आपण काम करू शकतो. मेडिकल फील्डमध्ये जर काम करायचं असेल तर 12वीमध्ये PCB घेऊन प्लस नीटची परीक्षा आपल्याला द्यावी लागते. याच्यामध्ये आपल्याला ॲलोपॅथी डॉक्टर, डेंटल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा BSc नर्सिंग, ठीक आहे, ह्या अशा पद्धतीनं आपल्याला टॉप कॉलेजेसमधून करता येतात. आणि फ्युचरमध्ये स्कोप कुठले आहेत तर डॉक्टर, सर्जन, डेंटिस्ट, फार्मिस्ट, नर्सिंग सुपरवायझर वगैरे अशा पद्धतीनं आपल्याला नोकरी ह्या ठिकाणी भेटून जाते. फार्मसीमधून जर करायचं असेल तर PCB किंवा PCM कोणताही गट चालतो. 12वीनंतर MST CET फार्मसी गट घेऊन प्रवेश घेता येतो. मुख्य कोर्सेस कोणते आहेत तर D-Pharm म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी 2 वर्षाचा कोर्स आहे.
आणि बी फार्म म्हटलं तर बॅचलर ऑफ फार्मसी 4 वर्षाचा हा कोर्स असणार आहे. पुढे फार्मसी शिक्षणाच्या विहंगत फार्मसीमध्ये आता पाहिलं त्या पद्धतीनं PCB किंवा PCM प्लस CETची एक्झाम फार्मसीसाठी द्यावी लागते. फार्मसी अभ्यासक्रमासाठी पात्रता काही निकष असतात, ते पूर्ण करावे लागतात. टॉप कॉलेज काही निवड करता येते. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबईला, पुणा कॉलेज ऑफ फार्मसी पुण्याला, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावतीला असे टॉप कॉलेज आपण निवडता येतात. फ्युचरमध्ये स्कोप काय आहे ह्या फील्डमध्ये, तर केमिस्ट, फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मास्युटिकल रिसर्चर म्हणून देखील आपण काम करू शकतो. इथे IT किंवा कम्प्युटर क्षेत्रामध्ये कोणती शैक्षणिक प्रगतीची वाटचाल दिसते, तर BE BTech किंवा BSc IT BCAमध्ये किंवा हायर एज्युकेशन MSc IT किंवा MCA वगैरे करता आपल्याला येतं. ह्या संधी काही उपलब्ध आपल्याला होऊ शकतात. IT किंवा कम्प्युटर क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध होतात, ज्याच्यामध्ये आवश्यक कौशल्य IT क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी मिळतो. भविष्यामध्ये IT पदवीधरासाठी संभाव्य करिअरच्या काही संधी उपलब्ध होत असतात. शीर्ष महाविद्यालये जर बघितले तर त्यामध्ये VIT पुणे, MIT, WPU पुणे, फर्ग्युसन कॉलेज BSc ITसाठी किंवा सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च पुण्यामध्ये हे असे काही टॉप कॉलेजेस आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं करिअर आपलं होऊ शकतं. फ्युचर स्कोप ह्या ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनियर, डाटा ॲनालिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट किंवा क्लाउड डेव्हलपर म्हणून देखील आपण काम करू शकतो. मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या ठिकाणी पॅकेजेस मिळतात, त्यामुळे करिअर पण चांगलं होण्यासाठी मदत होतं. कोणकोणते कौशल्य ह्या ठिकाणी डेव्हलप होत आहेत, तर कोडिंग, पायथॉन की जावा, C++, ॲनालिटिकल थिंकिंग, टीमवर्क अँड क्रिएटिव्हिटी हे सगळे काही स्किल आपले डेव्हलप व्हायला मदत करतात. विज्ञान शाखेनंतर करिअरच्या संधी, तर ह्यामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये, भारतीय सेना दलामध्ये, नौदलामध्ये किंवा BSc भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणितमध्ये केले तरी देखील करिअरच्या संधी भरपूर उपलब्ध होतात. समुद्री अभियांत्रिकी किंवा शिप व्यवस्थापनमध्ये करिअरच्या संधी आहेत. आधुनिक क्षेत्रामध्ये डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता AI टेक्नॉलॉजीवर आधारित बरेच संधी उपलब्ध होतात. विमानचालक म्हणून पायलट प्रशिक्षण किंवा वैद्यकीय परीक्षा देखील आपल्याला ह्या ठिकाणी देता येते. कृषी संशोधन, कृषी व्यवस्थापन, वास्तुकला, ज्यापैकी नेटची परीक्षा वगैरे देता येते किंवा ड्रॉइंग कौशल्य वगैरे करता येतात आपल्याला. NDAच्या काही डिफेन्स सर्व्हिसमधून आपल्याला बरेच संधी उपलब्ध होतात. पायलट ट्रेनिंगसाठी PCM घेऊन आपण त्या ठिकाणी त्या फील्डमध्ये करिअर करू शकतो. मर्चंट नेव्ही PCMमधून आपण मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करू शकतो. त्यानंतर BSc ॲग्रिकल्चरमध्ये संधी होतात आपल्याला. त्या BSc आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्समधून देखील आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध होतात. डेटा ॲनालिस्ट किंवा डेटा सायन्स, AI, रोबोटिक्स ह्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कोणते कोर्स कोणासाठी योग्य आहे, तर आपण बघतो की प्रत्येकाला प्रत्येक फील्डमध्येच करिअर होईल असं नाही. जरी आपण केलो तर एका स्टेजनंतर आपण येऊन स्टॅक होतो, आपल्याला सुचत नाही की काय करायचं पुढं. तर आपल्या आवडी निवडी काय आहेत त्याचा आधी विचार करावा लागणार आहे. तर गणित आणि लॉजिकमध्ये जर आवड असेल तर इंजिनिअरिंग फील्ड हे उत्तम आहे, कारण मेकॅनिकल, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिकमध्ये ह्या ठिकाणी करिअरच्या संधी मोठ्या होऊ शकतात. जीवशास्त्रामध्ये आवड असेल किंवा मानवी शरीर रचनेमध्ये रुची असेल तर मेडिकल फील्ड हे उत्कृष्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला MBBS, BDS, BAMS, BHMS, नर्सिंगसाठी आपल्याला संधी उपलब्ध होतात. रसायनशास्त्र, केमिस्ट्रीमध्ये जर विशेष गोडी असेल तर फार्मसी, ज्याच्यामध्ये B.Pharm, D.Pharm इथं आपल्याला करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. संगणक, प्रोग्रामिंग याच्यामध्ये जर आवड असेल तर IT क्षेत्र हे उत्कृष्ट आहे, ज्याच्यामध्ये BCA किंवा पुढे जाऊन तुम्ही MCA देखील करू शकता. त्यानंतर BSc IT, कम्प्युटर इंजिनिअरिंग हे देखील ह्या ठिकाणी फील्डसाठी उपलब्ध होतात. पर्यावरण, शेतीमध्ये जर आवड असेल तर BSc ॲग्रिकल्चर हे अतिशय उत्तम आहे. क्रिएटिव्ह अँड आर्किटेक्चर विचार असेल तर आपल्याला आर्किटेक्चर फील्डमध्ये आपल्याला डिग्री घेता येते. देशसेवा किंवा लिडरशिपची आवड असेल तर NDA, डिफेन्स सर्व्हिस हे अतिशय उत्कृष्ट आहे.
नवीन संशोधन व प्रयोगमध्ये जर आवड असेल तर प्युअर सायन्स, ज्याच्यामध्ये BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समधून तुम्ही करिअर करू शकता. कोणत्या कौशल्याची गरज आहे जर पाहिले क्षेत्र आणि कौशल्य, तर इंजिनिअरिंगमध्ये गणितीय विचार, समस्या सोडवण्याची क्षमता, टेक्नॉलॉजीचं नॉलेज असायला हवं. मेडिकल फील्डमध्ये संयम, जिद्द, बारकाईनं अभ्यास, मानवतेची जाणीव असणं गरजेचं आहे. फार्मसीमध्ये केमिकल नॉलेज, तपशीलवार लक्ष, संशोधन वृत्ती ह्या गोष्टी आहेत. IT किंवा कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग स्किल, सी, जावा, पायथॉन, डेटा ॲनालिस्ट किंवा लॉजिकल थिंकिंग याच्यामध्ये करिअरच्या संधी भरपूर आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये नैसर्गिक ज्ञान, संशोधन कौशल्य, शेतीत नवे प्रयोग वगैरे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. NDA डिफेन्समध्ये फिटनेस आणि नेतृत्व गुण, शिस्तप्रिय व तातडीच्या निर्णय घेण्याची क्षमता, हे सगळी संधी इथं उपलब्ध आहेत. फ्युचरमध्ये कोणत्या क्षेत्राला जास्त डिमांड आहे जर पाहिले तर IT आणि डेटा ॲनालिस्ट खूप वाढणार आहे, परंतु आपल्याला AI, ML, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग ह्या ठिकाणी वळून जास्त स्किल डेव्हलप करावं लागेल. मेडिकल फील्डमध्ये कायमच गरज राहणार आहे. डॉक्टर, नर्सिंग, फार्मसी ही फील्ड चांगली आहेत. फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये पाहिल्यास तर संशोधन आणि औषध निर्मितीमध्ये हे बरेच संधी आपल्याला उपलब्ध होत आहेत. ग्रीन टेक्नॉलॉजी व पर्यावरणामध्ये सस्टेनेबल एनर्जी, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अशी क्षेत्र उत्कृष्ट आहेत. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये पाहिल्यास तर नवीन औद्योगिक क्षेत्र ह्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. कोअर इंजिनिअरिंग यामध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्फ्रा प्रोजेक्टमुळे मागणी राहणार आहे. डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये भारतात डिफेन्स क्षेत्राचा मोठा विकास होताना आपल्याला दिसून येणार आहे. विद्यार्थीची वैशिष्ट्य किंवा कॉमर्स का योग्य आहे. आता सायन्स आपण बघितलं तर कॉमर्स हे विषय थोडं बघणार आहोत. कॉमर्समध्ये कोणते आपल्याला संधी आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला काही नवीन गोष्टी मिळतात का. तर आकडेमोड आणि अकाउंटिंगची आवड असेल तर कॉमर्स त्याच्यासाठी उत्कृष्ट आहे. बिझनेस, मॅनेजमेंट, फायनान्स यामध्ये रुची असेल तर हे कॉमर्स फील्ड त्यांच्यासाठी योग्य आहे. लॉजिक, विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता, उद्योजकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर मग कॉमर्स फील्ड हे त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. कॉमर्स नंतर कोणते मुख्य कोर्सेस किंवा करिअरचे ऑप्शन आपल्याला उपलब्ध होतात हे पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये BCom, बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये सर्वसाधारण कॉमर्स पदवी, अकाउंटिंग, फायनान्स, टॅक्सेशन यावर भर असतो. BBAमध्ये बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही नंतर ॲडमिशन घेऊ शकता, ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट व बिझनेस फोकस्ड पदवी असणार आहे. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पुढे आपण काम करू शकतो. उच्च दर्जाचा अकाउंटिंग व ऑडिटिंग प्रोफेशनल आपल्याला कोर्सेस करता येतात. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी म्हणून आपल्याला एक्झाम देऊन क्लिअर करून या ठिकाणी पदावरती काम करता येते. कंपनी लॉ आणि मॅनेजमेंट संबंधित प्रोफेशनल अभ्यासक्रम यांना असतो. CME कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटमध्ये कॉस्टिंग अँड फायनान्स स्पेशलिस्ट हे कोर्सेस आहेत. त्यानंतर BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी, लिडरशिपचा अभ्यासक्रमाविषयी आपल्याला अभ्यास या ठिकाणी दिसतो. BSc इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक बघितले तर आर्थिक विश्लेषणासाठी हे अतिशय उत्कृष्ट आहे. लॉमध्ये LLB आपण कॉमर्स नंतर लॉमध्ये करिअर करता येते. 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स किंवा 3 वर्षाचा कोर्स आपल्याला करता येईल. हॉटेल मॅनेजमेंट किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये नवीन आणि लोकप्रिय क्षेत्र आहे, डेव्हलप होते खूप मोठ्या प्रमाणात, तर हे देखील आपल्याला चांगलं आहे. कॉमर्स क्षेत्राचे आवश्यक काही कौशल्य आहेत. अकाउंटिंग, फायनान्सिंग मूलभूत गरजा आहेत. आकडेमोड, टीमवर्क, लीडरशिप, कम्युनिकेशन स्किल किंवा व्यवसायातील समज, ऑनलाईन थिंकिंग वगैरे ह्या गोष्टी या ठिकाणी येणार आहेत. फ्युचरमध्ये कॉमर्स क्षेत्रामध्ये डिमांड भरपूर आहे. बँकिंग, फायनान्स क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग, प्रायव्हेट बँकिंग, फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून देखील आपण ह्या ठिकाणी काम करू शकतो. त्यानंतर डिजिटल बिझनेस व कॉमर्समध्ये म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपनीमध्ये बिझनेस ॲनालिस्ट म्हणून काम करण्याची मोठी संधी मिळते. मॅनेजमेंट व MBAमध्ये आपल्याला टॉप MNC कंपनीमधून मॅनेजमेंट रोल्स आपल्याला करता येतात. लॉ म्हणजे कमर्शियल लॉ किंवा कॉर्पोरेट लॉ म्हणून बिझनेस लॉयर किंवा कंपनी सल्लागार म्हणून काम करता येते. इन्शुरन्स व फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जसे रिस्क ॲनालिस्ट, इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून आपल्याला काम करता येईल.
सी एसाठी करिअरच्या काय मार्ग आहेत? सी ए म्हणजे काय? तर भारतातील सर्वात मानाचा व जबाबदारीचा अकाउंटिंग व फायनान्स प्रोफेशनल कोर्स आहे. फायनान्शियल ऑडिटिंग, टॅक्सेशन, अकाउंट्स मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट बनता. त्यामुळे सी ए कोर्सची रचना कशी आहे? तर सी ए फाउंडेशन एक्झाम जी आहे ती 12वी नंतर द्यायची असते. सी ए इंटरमिडिएट एक्झाम ही फाउंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर आर्टिकलशिप ट्रेनिंग ही जवळपास 3 वर्षाची प्रत्यक्ष ट्रेनिंग होते. सी ए फायनल एक्झाम आर्टिकलशिप चालू असतानाच किंवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला देता येईल. कोर्स पूर्ण करायची वेळ साधारणतः 5 वर्षाची आहे. जर सगळ्या परीक्षा वेळेवर पास केल्या तर. आणि फ्युचरमध्ये स्कोप काय आहे? तर कंपनीमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर किंवा स्वतःच प्रॅक्टिस करू शकताय, फर्म स्वतःचे चालू करू शकता, इन्व्हेस्टमेंट बँकर्स म्हणून काम करू शकताय, ऑडिट फर्म आपण चालवू शकतो, ह्याच्यामध्ये नोकरी देखील करू शकतो आहे आपण. महत्त्वाचे काही कौशल्य आहेत ज्याच्यामध्ये अटेन्शन टू डिटेल, लॉजिकल थिंकिंग, हाय पेशन्स किंवा टाईम मॅनेजमेंट वगैरे ह्या गोष्टी येणार आहेत. त्यानंतर बी बी एचा जर सविस्तर विचार केला तर बिझनेस मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स, एच आर यावर फोकस असलेली पदवी कोर्स करता येतील. थेट मॅनेजमेंट करिअर किंवा एम बी एसाठी तयारी सुरू करण्यासाठी सर्वोत्तम कोर्स म्हणून आपण ह्या ठिकाणी वळू शकतो. बी बी एनंतर काय करता येतं? तर एम बी ए करता येतं, म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, टॉप मॅनेजमेंट कोर्स आहे हा. इंटरनॅशनल बिझनेस किंवा मार्केटिंग, फायनान्स यामध्ये स्पेशलायझेशन करता येतं. मोठ्या कंपन्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी, सेल्स मॅनेजर, बिझनेस ॲनालिस्ट म्हणून देखील काम सुरुवात करता येईल. टॉप सेक्टर्स मध्ये बी बी ए ग्रॅज्युएट्स जसे बँकिंग आहे, त्यानंतर नेस्टल किंवा एच यू एल सारख्या कंपनीमध्ये, एफ एम सी जी कंपनीजमध्ये काम करता येईल. कन्सल्टिंग फर्ममध्ये बी सी जी किंवा मॅकेन्सी सारख्या कंपनीमध्ये काम करता येईल. ई कॉमर्स कंपनीजमध्ये अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा मोठ्या कंपन्यांमध्ये देखील काम करण्याच्या संधी भविष्यात मिळू शकतात. महत्त्वाचे काही कौशल्य ह्याच्यामध्ये डेव्हलप केले जातात, ज्याच्यामध्ये लीडरशिप आहे, कम्युनिकेशन, टीमवर्क, स्टॅटिस्टिक थिंकिंग ह्या करिअरच्या संधी काही उपलब्ध होत असतात. खास स्किल जे प्रत्येक वाणिज्य विद्यार्थ्यांनी विकसित करायला हवेत, ज्याच्यामध्ये एक्सेल किंवा ॲडव्हान्स एक्सेल डेटा ॲनालिसिससाठी आवश्यक आहे. कम्युनिकेशन, इंग्लिश अँड बिझनेस लँग्वेजेस तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा मॅनेजमेंटसाठी उपयोगाला पडतात. फायनान्शियल अकाउंटिंग सॉफ्टवेअर जसं टॅली, क्विकबुक्स अकाउंटिंग प्रोफेशनसाठी हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग अँड क्रिटिकल थिंकिंग जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स व बिझनेस डिझायनिंगसाठी उपयोगाला पडतात. बेसिक कोडिंग ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये फ्युचर डाटा व फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये हे मदत करणार आहे. त्यानंतर टॅली आपल्याला काही कोर्सेस अवेलेबल आहेत. भविष्यामध्ये तुम्ही ह्या कोर्सेसकडे देखील आता वळू शकता. म्हणजे कॉलेज करत करत तुम्हाला ह्या कोर्सेस जर केला तर त्याच्यामध्ये बऱ्याच तुम्हाला नोकरीमध्ये संधी उपलब्ध होणार आहेत. ज्याच्यामध्ये टॅली ERP9 विथ GST सर्टिफिकेशन आपण करू शकतो, जो 3 ते 6 महिन्याचा कोर्स असतो. अकाउंटिंग असिस्टंट किंवा GST कन्सल्टन्समध्ये स्कोप आहे याला. म्हणजे जवळपास आपल्या शहरानुसार ही कोर्सची फी 5 ते 15,000 रुपये असू शकते. त्यानंतर डिप्लोमा इन फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण करू शकतो. फायनान्शियल रिपोर्टर किंवा पेरोल्स किंवा बँकिंग ऑपरेशन्समध्ये आपण काम करू शकतो. अकाउंटिंग विभागमध्ये किंवा फायनान्शियल असिस्टंट बँकिंग सेक्टरमध्ये वगैरे करिअरच्या संधी आपल्याला भरपूर उपलब्ध होतात. त्यानंतर सर्टिफिकेट इन डिजिटल मार्केटिंग, म्हणजे आता वाढतं प्रमाण जे आहे तर हा जास्त करून आपल्याला नवीन करिअरच्या संधी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली आहे. ज्याच्यामध्ये SEO काय आहे, सोशल मीडिया मार्केटिंग काय आहे, गुगल ॲड्स काय असतात, कंटेंट मार्केटिंग कशी करायची हे ह्या ठिकाणी आपण शिकतो. ज्याच्यामध्ये 4 ते 6 महिन्याचा हा सर्टिफाईड कोर्स आहे. 15 ते 40,000 रुपयेपर्यंत त्याची फी असू शकते. करिअरच्या कोर्सेस संधी ज्या आहेत, जे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजर, बिझनेस प्रमोटर यासारख्या भूमिकेमधून तुम्ही आपले करिअर करू शकता. त्यानंतर सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून फाउंडेशन लेवलचा तुम्ही कोर्स करू शकता, ज्याच्यामध्ये 6 महिन्यापर्यंतचा ड्युरेशन असतो. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला शिकता येतात. स्कोप आहे याला फायनान्शियल ॲडवायझर किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून देखील ह्या ठिकाणी स्कोप आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर बिझनेस अकाउंटिंग अँड टॅक्सेशन कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अकाउंटिंग,
पेरोल, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशन, TDS, हे सगळ्या गोष्टी इथं येतात. कालावधी जवळपास 6 ते 8 महिन्याचा आहे. अकाउंट एक्झिक्युटिव्ह किंवा टॅक्स कन्सल्टंट या ठिकाणी आपल्याला बनता येतं. आणि फीज जवळपास 30,000 ते 50,000पर्यंत फी असू शकते. शहरानुसार हे वेगवेगळं असू शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो सर्टिफाईड इन बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही करिअर करू शकताय. बँकिंग प्रोडक्ट्स अँड रिस्क मॅनेजमेंट, क्रेडिट ॲनालिस्ट या ठिकाणी, बँक ऑफिसर, रिलेशनशिप मॅनेजर किंवा क्रेडिट ॲनालिस्ट वगैरे या ठिकाणी बनण्यासाठी संधी उपलब्ध होते. आता सांगायचा मुद्दा असा आहे की करिअर आपल्याला आपल्या आवडीनिवडीनुसार करावं लागेल. आणि ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्समधून करिअर कोणाला जर करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, जेणेकरून त्याविषयी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यामध्ये काही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत किंवा कुठल्या करू शकता याच्यावरती आपण बघूयाच. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे व्हिडिओ आवडतात किंवा तुमच्या आवडीनिवडी काय आहेत यानुसार मी पुढचे व्हिडिओ नक्कीच बनवेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओचा फायदा होईल, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये एक भविष्यामधील करिअर निवडण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मदतगार होईल. चला तर मग आपण इथंच थांबणार आहोत. तर पुन्हा भेटू नवीन मार्गदर्शन किंवा नवीन व्हिडिओसहित. तर भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत करत राहा आणि ह्या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.